सुस्वागत सुस्वागत सुस्वागत। आज डीएनए या न्यूजपेपर आवारामध्ये धडक कामगार युनियनचा बोर्ड लागलेला आहे। आज या आवारामध्ये कामगारावर होणारी पिळवणूक, अन्याय आणि त्याची दाद मागण्यासाठी धडक कामगार युनियनचे महाचिटणीस माननीय श्री अभिजितजी राणे हे आज आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते बोर्डचं अनावरण झाल्याचं मी जाहीर करतो। हा एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य अशी लोकशाहीची कल्पना आहे। असं असताना न्यूजपेपर हे लोकशाहीमध्ये झालेल्या अन्यायाची दाद मागण्याचं एक मोठं काम करतं, मीडिया करतं, टीव्ही चॅनल करतं। परंतु आज दुर्दैवानं आम्हाला इथं युनियनचा बोर्ड लावावा लागत आहे। खरं वास्तविक जे मीडिया आहे त्यांनी ज्या कामगारांना कामगार कायद्यातील तरतुदीप्रमाणे योग्य न्याय देणं गरजेचं आहे। पण असं असताना सुद्धा मॅनेजमेंट आपला फायदा कसा जास्त आणि कसा प्रॉफिट असं करतात। काही अधिकारी तर मॅनेजमेंटने नेमलेले असतात, पगार कसे वाढतील, आपले मोठे कसे भत्ते होतील, आपण कसे मोठे याचा विचार करतात। पण हे विचार करत असताना कामगार कसा मोठा झाला पाहिजे, ज्या कामगाराच्या घामातून ही कंपनी उभी राहते त्याचा फायदा मिळतो, ते मालक आलिशान गाडीत उभे राहतात, त्यांना ह्या कामगारांनी कष्ट केल्यानंतर पैसा मिळतो हे महत्वाचं विसरून जातात। मला या निमित्तानं सांगायचंय की या कामगार चळवळीत व्यवस्थित बोर्ड लावण्याची आवश्यकता मॅनेजमेंटने स्वतः करायला पाहिजे होतं, पण मॅनेजमेंट करत नाही। अशा वेळी अन्याय सहन करतो आणि मग माणूस मार्ग शोधतो, अरे मी किती सहन करू। पुन्हा एकदा डिपार्टमेंट वगैरे लावला तर शोकास दिले जातात, पगार कापले जातात, धमक्या दिल्या जातात, नोकरीवर काढून दिलं असं सांगितलं जातं आणि मग रोजीरोटीसाठी येणारा आपल्या मुलं बाळ शिक्षण यांच्यासाठी सकाळी 8 ते रात्री 10 किंवा 8 तास काम करणारा कामगार चिंतित होतो की माझी मुलं, माझी पत्नी, माझी मुलं शिक्षण कशी घेणार, त्यांचं भविष्य कसं होणार आणि त्यासाठी कष्ट करतो। बरीचशी माणसं सहन करतात, काही माणसं त्याविरुद्ध आवाज उठवतात आणि बंधूंनो मला यामध्ये सांगायचं आहे की ह्या प्रक्रियेमध्ये गरीब माणसाचं राज्य फार कमी आहे। आवाज उठवल्याशिवाय इथं काय होत नाही आणि ह्याचं उदाहरण आणि आवाज उठवल्यावर सामान्य माणूस सुद्धा आपल्या सत्तेत बदल करू शकतो। हे आम आदमीनं आता झाडू घेतल्याबरोबर 15 वर्ष असलेली काँग्रेसची सत्ता गेली आणि आम आता त्याचा झाडू आला आणि आज सामान्य माणूस आज तो मुख्यमंत्री झाला। या शिल्या दीक्षित 15 वर्ष मुख्यमंत्री झाले, त्यांनी चांगलं काम केलं होतं। इंदिरा गांधी, सोनिया गांधी जवळच्या विश्वासू, पण त्यांना सुद्धा पराभव पत्रकानं हे लोकमत आणि हे जनमत फार महत्वाचं आहे। लोक आमच्या ताकदीला घाबरून आमच्या नको त्या मागण्या द्या असं आमचं म्हणणं नाही, तर आम्हाला तुमचा रस्ता बंद करावा लागेल, पडलं तर डीएनए सुद्धा बंद करावा लागेल आणि मग असेल त्या संघर्षाला धडक कामगार युनियनचे कार्यकर्ते अभिजित राणे तयार राहतील। अभिजित राणेची ताकद मोठी आहे। कामगार युनियनचा आपण घोषणा देत होता अभिजित राणे वाट लावा, आपण वाट लावायला आलेलो नाही मित्रांनो, आपण इथं चांगलं करायसाठी आलोय। जे कामगार आहेत त्यांना पोटभर अन्न आणि 2 वेळची भाकरी मिळाली पाहिजे, त्यांचा हक्काचा हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी आलो। कुठला आपल्याला वाट लावायचं नाही, तुम्ही जगा, धंदा करा, व्यवसाय करा, आम्हालाही जगू द्या हे आमचं ब्रीदवाक्य आहे। आम्ही त्या पण तुम्ही आम्हाला जर जगू देणार नसला तर आम्ही तुम्हाला सुद्धा जगू देणार नाही हे आम्हाला जाहीरपणे सगळ्या लोकांच्यावर सांगणं भाग देखो देखो कौन आया, देखो देखो कौन आया, धडक कामगार युनियनचा। मला असं आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बसतो, महाराष्ट्राच्या 40 मंत्र्यांबरोबर तिची चर्चा होते। महाराष्ट्राच्या 40 मंत्र्याला आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या पीएसना अभिजित राणे काय आहे हे माहिती आहे आणि जर डीएन वाल्यांना माहिती नसेल तर अभिजित राणेशी चर्चा करा, एकदा कळेल काय थटलं तुमचं तर कसं काम होतं ते। पण डीएनए मधल्या कामगारांना जर तुम्ही अन्याय केला तर तो अन्याय अभिजित राणे कधी सहन करणार नाहीत, त्याला चोख त्याच तर्फीने उत्तर दिलं जाईल। आणि म्हणून आम्हाला विनंती आहे, डीएन कामगारांनी जे अनफेअर लेबर प्रॅक्टिस चाललेले असतील किंवा कुठले तरी युनियनचे काही लोक हाताला धरून कारभार चालला असेल तर तो थांबवावा, नाहीतर आम्हाला नाविलाजानं सगळे प्रकार अवलंबून तो बंद करावा लागेल आणि मग तुमचं नुकसान होईल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही। आम्हाला तुमचं नुकसान करायचं नाही, तुम्ही आमचं नुकसान करू नये ही विनंती आहे। आणि ही आज धडक कामगार सरळ जाहीरपणे सांगते की उद्यापासून या भूमिकेमध्ये तुमचा बदल दिसला पाहिजे। जर बदल झाला नाही आम्हाला जाणवलं तर आम्हाला उग्र आंदोलन करून त्याच्या परिणामाला तुम्हाला समोर जावं लागेल। आणि आज धडक कामगार युनियनचे आम्ही सांगतो जिथं जिथं आम्ही पाय टाकतो तिथं मागं घेत नाही, विचार करूनच टाकलेला असतो तो पाय।
आणि आम्ही चुकीच्या ठिकाणी टाकत नाही, अन्यायाच्या ठिकाणी अन्याय म्हणून काढण्यासाठी टाकत असतो. म्हणून आज अभिजित राणेंनी इथं केलेलं आहे, आज पदार्पण केलेलं आहे MIDCला आणि बऱ्याचशा आता ज्या युनियनमध्ये त्यांनी कामगार सक्सेसफुल करार केले आहेत. ज्या ज्या कामगारांना 4-4 महिने पगार नव्हते त्यांना कामावरून त्यांचा 3 महिन्याचा 4 महिन्याचा पगार देऊन पुन्हा त्यांना त्या रजिस्ट्रेट केलेला आहे. आणि हे मॅनेजमेंटची चर्चा करून हे हसमुख रायगड कंपनीमध्ये केलेला आहे. कदम होते त्याच्यामध्ये, म्हणजे जिथं चांगल्या 2-2, 3-3 युनियन होत्या मोठ्या मातबर, पण अभिनंदन पोलाइटलीपणे त्याच्यामध्ये त्या हाताळून त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि अशा प्रकारची बरीचशी युनिट मुंबईमध्ये त्यांच्याकडे आहे. मला डीएनच्या मॅनेजमेंटला सांगायचं आहे नम्रपणे की अशा ज्या गोष्टी असतील होऊ नये. आमच्या युनियनशी चर्चा करा, आम्ही त्यातनं सुयोग मार्ग काढू, पण जर काढला नाही तर मला वेगळ्या मार्गाला जायला लावू नये, एवढीच भूमिका त्याच्यामध्ये आहे.